तर प्रत्येकच घरामध्ये सेम इन्ग्रेडियंट्स वापरून भाज्या वगैरे बनवल्या जातात, पण प्रत्येक घरामध्ये जर आपण गेलो तर सामान सेम वापरलेलं असतं भाजीमध्ये, पण प्रत्येकीच्या हाताला चव वेगळी असते. हा अनुभव सगळ्याच लेडीजना किंवा जेंट्सना देखील आलेला असेल. आणि प्रत्येक मुलाला आणि मुलीला किती पण 5 स्टार हॉटेलचं जेवण जेवलं तरी आपल्या आईच्या हातचं कोणतीही गोष्ट असेल तर खूप जास्त आवडते. तर तसंच माझ्यासोबत देखील आहे. मला माझ्या मम्मीच्या हातची वांग्याची भाजी खूप जास्त आवडते. नेहमी वांगं बनवायला लागलं की माहेरची आठवण येते. लहान असताना आपण किती वांगं खायला नखरे करायचो, पण आपण कितीही ट्राय केला तरी ती टेस्ट काय आपल्या हातून होत नाही. असं चला मस्त वांगं वगैरे बनवलं. त्यानंतर इव्हिनिंगला गेलेलो होतो वॉक करण्यासाठी. मस्त ढगाळ वातावरण होतं. थोडाफार दुपारी पाऊस देखील झालेला होता. त्यानंतर घरी आलो तर पाहुणे आलेले होते. मस्त पाहुण्यांसाठी नाश्ता बनवला, पोहे बनवले, मस्त सगळ्यांना नाश्ता दिला आणि आम्ही सगळ्यांनी देखील मस्त गरमागरम पोह्यांवरती ताव मारला. माझ्या सासूबाई काय म्हणतायत ते ऐका. इकडे बघ. हात नको थांब माझा फोटो घेऊ नको असं हात घेऊ दोघींचा घे ना. तर मी त्यांच्या नकळत कॅमेरा चालू केलेला होता आणि आता त्यांनी मी एकदम माझं बघितलं अशी काही हाताचं रिएक्शन होती. नो नो नो